विदर्भाच्या प्रशासकीय गरजा ओळखून अजित पवार यांनी नागपूरमध्ये सुरू केलेलं उपमुख्यमंत्र्यांचं विभागीय कार्यालय हा केवळ निर्णय नव्हता, तर विदर्भवासियांसाठी दिलासा होता. त्यांच्या निधनानंतर या बंगल्यामधील दादांच्या आठवणी मात्र कायम राहतील. शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजितदादा हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 28 जानेवारी 2026 हा दिवस पूर्ण महाराष्ट्रासाठी एक शोकांतिका दाखवणारा दिवस आहे. महाराष्ट्रासाठी अत्यंत दुःखाची बातमी आहे. विमान अपघातामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आणि आता मी आहे नागपूरच्या रवी भवन या ठिकाणी, जिथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता की विजयगड म्हणून बंगला जो आहे, जो आपल्याला आता बघायला मिळते आहे, हा बंगला अजितदादांसाठी तयार केलेला होता. ज्यावेळेस हिवाळी अधिवेशन 2024चं तोंडावर असताना अवघ्या 22 दिवसात याची पूर्ण रंगरंगोटी करून स्वच्छता करून याला अजितदादांसाठी तयार करायचं होतं. आणि हे आवाहन त्यावेळी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांना सोपवण्यात आलं होतं. या ठिकाणी आपण बघितलं की या बंगल्यासोबत दादांच्या अनेक अशा आठवणी आहेत, ज्या येथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्यासोबत घालवल्या होत्या. हा बंगला बनवण्याचा मागचा उद्देश एकच होता की दादांना वारंवार मुंबईला न जाता इथे त्यांचे सर्व कामं होतील आणि ते नागपूरमध्ये सुद्धा त्यांचं वर्चस्व राहील आणि ते आपले कामं करू शकतील, लोकांना वेळ देऊ शकतील, हाच या बंगल्याचा उद्देश होता. पण या आज दादा गेले, पण या बंगल्यांमध्ये त्यांच्या आठवणी मात्र कायम आहेत. पण जेव्हा दादा होते त्यांनी ज्या आठवणी इथे ठेवल्या आणि ज्यांच्यासोबत हे दिवस त्यांनी गाठले, या ठिकाणी ज्यांच्यासोबत काम केलं, ज्यांनी या बंगल्याचं काम केलं आहे दादांसाठी, ते बाराही त्यांनी सविस्तर याविषयीची माहिती दिलेली आहे की त्या क्षणी 22 दिवसात याला कसं तयार करण्यात आलं, कसं त्यांना आव्हान देण्यात आलं आणि दादांसोबत त्यांच्या ज्या आठवणी आहेत हे त्यांनी सविस्तर आम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी जेव्हा दादा प्रथमतः राहायला आले, तर त्या अगोदर जॉईंट CP साहेबांचा हा बंगला होता आणि अगदी कमी वेळामध्ये म्हणजे 22 दिवसामध्ये या बंगल्याची निर्मिती झाली आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही या बंगल्याचं काम आम्हाला करावं लागलं आणि आम्ही ते केलं पूर्ण. आमचे संपूर्ण अधिकारी वर्ग सचिव स्तरावरून तर खालच्या स्तरापर्यंत आणि कंत्राटदार यांनी अहोरात्र मेहनत करून आमच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार या बंगल्याची निर्मिती झाली. ह्या बंगल्याचा आम्ही आराखडा तयार केला आणि अप्रूव्हलसाठी आम्ही जेव्हा दादांना पाठवला त्यावेळेला त्यांनी संपूर्ण बघितला आणि याच्यानंतर त्यांच्या सूचना अशा होत्या की इथे झाडं बऱ्याच प्रमाणात आहेत आणि एकही झाड तुटता कामा नये अशा त्यांच्या स्पष्ट सूचना होत्या आणि त्याचं काटेकोरपणे पालन करून आम्ही संपूर्ण या ठिकाणी काम केलेलं आहे. हे लॉनसुद्धा आधी नव्हतं, इथे काहीच नव्हतं. हा लॉन आम्ही नव्याने तयार केला. दादांना फिरण्याची सवय, सकाळी उठण्याचं सवय होती, त्याच्यानुसार यांचा वॉकिंग ट्रॅकसुद्धा या ठिकाणी आम्ही तयार करून घेतलं होतं. या संपूर्ण बंगल्याच्या भोवती फिरता येईल अशी वॉकिंग ट्रॅक या ठिकाणी आपण तयार केलेली आहे आणि एंट्री आणि एक्झिट हा स्वतंत्र करण्यात आला. इथनं आधी एंट्री नव्हती, ही एंट्री नवीन तयार करण्यात आली आणि एक्झिटसुद्धा ही फक्त एंट्री होती, तर ती एक्झिट करून एंट्री नवीन या ठिकाणी तयार करण्यात आली. आणि बंगला माननीय उपमुख्यमंत्री साहेबांचा असल्यामुळे तिथे कॉन्फरन्स हॉल, डायनिंग हॉल, किचन, मोठ्या प्रमाणात किचन लागायचं, 2 बेडरूम्स, अटॅच ड्रेसिंग सकट टॉयलेट आणि दादांच्या सूचनेनुसार त्यांना जे पाहिजे होतं, मुख्यतः लोक जे भेटायला यायची त्यांच्यासाठीचा वेटिंग एरिया. तर बंगल्यानंतरचा जो संपूर्ण हा एक्सटेंडेड पोर्शन तुम्ही जो बघतात आहे, तो आम्ही नव्याने तयार करून मागच्या बाजूला आणि समोरच्या बाजूला एक्सटेंड करून तिथला लोकांचा बसण्याची व्यवस्था, OSD साहेबांची बसण्याची व्यवस्था आणि त्यांचा स्टाफ यांना त्या ठिकाणी कसं व्यवस्थित राहील त्यानुसार, त्यांच्या सूचनेनुसार त्या तयार करण्यात आलेल्या आहे. आणि त्याचप्रमाणे समोरचा जो परिसर आहे त्यांना नेहमी स्वच्छता आणि नीटनेटकेपणा, त्यांचं कधीही डिमांड अशी राहिली नाही, पण ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी व्यवस्थित आणि स्वच्छ पाहिजेत
असा त्यांचा नेहमी आग्रह राहिलेला आहे. अधिवेशनामध्ये दादा यावेळेला अतिशय प्रसन्न याच्यामध्ये वावरताना दिसले. खूप म्हणजे शेवट ज्यावेळेला 12 डिसेंबरला दादा या ठिकाणी येऊन निघाले त्यावेळेला सायंकाळी सगळ्यांसोबत त्यांनी फोटो सेशन घेतला आणि पोलीस विभाग, आरोग्य विभाग, PWD, इवन आपले केटरिंगचे जे लोक होती जी नेहमी त्यांच्या आतमध्ये राहायची त्या सर्व लोकांसोबत त्यांनी आपला फोटो सेशन घेतला. आणि ज्यावेळेला मी त्यांच्या बाजूला उभा राहिलो त्यावेळेला त्यांनी अशा सूचना दिल्या की हे बघा बंगला अतिशय चांगला झालेला आहे, सगळ्या गोष्टी मला जिथल्या तिथे पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू नका, मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित या ठिकाणी झालेला आहे आणि मी परत येईल असं 2-3 वेळाला त्यांनी सांगितलं. परंतु कालची जी ही दुर्दैवी घटना ऐकली आणि आम्ही दादांच्या सूचनेनुसार संपूर्ण परिसर आणि त्यांच्या सूचनेचं काटेकोरपणे पालन केलं. परंतु आज दादाच या सर्व गोष्टी बघायला आपल्यासोबत नाहीत, याबद्दल खूप खंत वाटत आहे.